नमस्कार. आज आपण उपवासासाठी एकदम सोप्या पद्धतीने रताळ्याचे कटलेटची रेसिपी बघणार आहोत. यासाठी रताळे मी कुकरमध्ये 2 शिट्ट्या करून उकडून घेतलेत. अर्धी वाटी शेंगदाण्याचा जाडसर कूट करून घेतलेला आहे आणि 1 वाटी साबुदाण्याचं पीठ मिक्सरला असं बारीक वाटून चाळून घेतलं आहे. मीठ चवीनुसार, अर्धा चमचा लाल तिखट मिरची पावडर आणि 4 छोट्याशा अशा तिखट हिरव्या मिरच्या कापून घेतल्यात आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे. तर रताळ्याची जी साल होती ती सगळी काढून घेतलेली आहे आणि बारीक किसणीवर असं आपल्याला हे किसून घ्यायचं आहे. हातानेही मॅश करून घेऊ शकता. तर इथे सगळे रताळे मी असे किसून घेतलेले आहे. आता बाकीचं साहित्य यामध्ये घालून घेऊया. 4 मिरच्या अशा थोड्याशा तिखट होत्या त्या घेतल्यात. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट मिरची पावडर घेतलेली आहे. शेंगदाण्याचा हा जाडसर कूट असा शेंगदाणे भाजून साल काढून करून घेतलेला आहे आणि साबुदाण्याचं पीठ, साबुदाणा असा मिक्सरला बारीक वाटून तर चाळणीने चाळून घेतलं आहे. घरीच पीठ तयार केलं आहे आणि लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. साखर नाही घातली तरी चालते, रताळे गोड असतात त्यामुळे फक्त लिंबाचा रस, गोड तिखट आंबट छान असे हे कटलेट लागले जातात. आता एकदम पीठ नाही घातलेलं, जसं लागेल तसं. जर थोडंसं पातळ वाटलं तरच पीठ ॲड करायचं आणि घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. हे बघा असा. तर आता हे थोडंसं ओलसर वाटतं आहे, त्यात मी थोडं पीठ घालून घेते 2 चमचे असं. हे बघा. आणि आता घट्टसर असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे कटलेटसाठी. खूप सोपी पद्धत आहे, कमी साहित्य आहे आणि चवीला तर अप्रतिम असे लागले जातात. वेगळं काहीतरी, कमी वेळेत, कमी साहित्यात आणि छान असे हे रताळ्याचे उपवासासाठी कटलेट बनले जातात. तर तुम्ही बघू शकता इथे असा घट्टसर पिठाचा गोळा मी तयार करून घेतलेला आहे आणि 5च मिनटं असा ठेवायचा आहे. लगेच कटलेट बनवून घ्यायचे. 5 मिनटं झालेले आहे. आपण गोल असे गोळे करून कटलेटचा आकार करून घेऊया. असा जास्त दाबून पण नाही, हलक्या हाताने गोल करून असा गोल आकार करून थोडंसं दाबून घेतलं आहे मधोमध. एकदम गोल पण नाही केलं आहे, तुम्हाला दाखवते. हे बघा. हलक्या हातानेच असा थोडासा गोळा गोल करून असा गोल फिरून थोडासा मध्ये दाब देऊन घेतला आहे आणि गोल आकार देऊन घेतला आहे. या पद्धतीने आपण बाकीचे सगळे कटलेट करून घेऊया. तर हे बघा, इथे आपले हे बाकीचे सगळे कटलेट मी करून घेतलेले आहे. आता हे जे साबुदाण्याचं पीठ आहे ते सर्व असं व्यवस्थित कटलेटला लावून घ्यायचं आहे. वरच्या बाजूने दोन्ही साईडने लावून घ्यायचं आहे. असं थोडंसं पिठामध्ये असं बुडवून असं दोन्ही बाजूने गोल फिरून व्यवस्थित आपल्याला हे साबुदाणा पीठ लावून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आपण सर्व कटलेटला हे पीठ लावून घेतलेलं आहे. छान असं आता एकदम कुरकुरीत तेलामध्ये असे शालो फ्राय करून घ्यायचे. तर पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हे कटलेट तेलामध्ये शालो फ्राय करून घ्यायचे. गॅस मध्यम आचेवर ठेवलेला आहे आणि 1 ते 1.5 मिनटानंतर असे पलटी करून घ्यायचे व्यवस्थित. जास्त वेळ लागला जात नाही, पटकन होतात अगदी. एकदम कुरकुरीत कडक असे सोनेरी रंगाचे होईपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये शालो फ्राय करून घ्यायचे. तर हे बघा, मस्त कलर आलेला आहे आणि फुगलेत भरपूर असे टम्म अगदी. तर हे बघा, एकदा दोनदा अशी पलटी करून घ्यायचे आणि पूर्णपणे असा रंग बदलला की मग काढून घ्यायचे. तर इथे आपले हे कटलेट आता तयार आहे. आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. छान असे कुरकुरीत एकदम झालेले आहे आणि चवीला तर अप्रतिम असे लागले जातात. तुम्ही शेंगदाण्याची चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर खाऊ शकता. छान लागतात असेही खायला छान आहेत हे. तर चला, आता हे सर्व कटलेट मी प्लेटमध्ये काढून घेते आणि याच पद्धतीने बाकीचेही शालो फ्राय करून घेते. तर चला, सर्व कटलेट आपले आता इथे हे शालो फ्राय झालेले आहे. मस्त गरमागरम एकदम कुरकुरीत छान असे. तर नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओ बघत जा. तुम्हाला दाखवते एकदम असे वरून कुरकुरीत झालेले आहे. एक तोडूनही दाखवते, लगेच तुटलाही जात नाही, तुम्ही बघू शकता. आणि आतून एकदम मऊ असे झालेले आहे, चवीलाही अप्रतिम असे. तर चला, आपले उपवासासाठी गरमागरम रताळ्याचे कटलेट तयार आहे.
धन्यवाद माझी पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल.